नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शनाने भक्तगण धन्य. कोकण किनारपट्टीवर मतलई वारे वेगात, थंडी वाढणार. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाविरोधात ठाण्यात काँग्रेसचे पुन्हा आंदोलन. ब्लू फ्लॅगच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची गुहागर समुद्र किनाऱ्याला भेट. रोह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, पडवळ कुटुंबातील सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश. अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आणि पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रत्नागिरी नाणीज दक्षिण पीठ नाणीजधामच्या वतीने मुरुड तालुक्यातील पोर्ली येथील हर्षोल्लासात संपन्न झालेल्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याने भक्तगण धन्य झाले. सर्वप्रथम बोर्लीतील यजमान जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानापासून श्रींच्या पादुका वाजत गाजत कार्यक्रमस्थळी येताना ढोल पथक, कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष, रामपंचतन देखावा, विविध देखावे, कोळी नृत्य, भजन पथक, माऊलींचा रथ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, खालूबाजा, लेझिम पथक आणि शेवटी भक्तगण अशी पथके खास आकर्षण ठरली. हा सोहळा भक्तगणांना धन्य धन्य करणारा ठरला. केरळच्या समुद्रात 150 किलोमीटर अंतरावर निर्माण झालेला चक्रीवात दूर झाला आहे. हा अडथळा दूर झाल्याने कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील मतलई वारे सुरू झाले आहेत. थंडीला पोषक वातावरण आता तयार होत आहे. त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर सकाळी धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी 15 ते 19 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उतरत आहे. याचा परिणाम आंबा आणि काजू फल धारणेवर चांगला होणार आहे. यंदा पाऊस लांबल्याने मोहर लांबला आहे. पण आता थंडी सुरू झाल्याने मोहर प्रक्रिया सुरू झाली आहे. किनारपट्टीवर थंड पाण्यामुळे मासे खोल समुद्रात जाण्याचं प्रमाण सुरू झालं आहे. त्यामुळे आता मच्छीमार बोटींना खोल समुद्रात मासेमारीसाठी जावे लागत आहे. ठाणे काँग्रेसने काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने कागदी घोडे नाचवून खासगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झालेली नसून शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसने पुन्हा आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. गुहागर समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे. यामुळे स्वच्छता आणि ब्लू फ्लॅगमधून गुहागर नगरपंचायत राज्यात पहिल्या क्रमांकाची नगरपंचायत व्हावी असा मनोदय जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत ब्लू फ्लॅगसाठी सर्व सुविधा पूर्ण करायच्या आहेत अशा सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे गुहागरच्या ब्लू फ्लॅग मानांकनाला अधिक गती मिळणार आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी गुहागरला भेट देऊन ब्लू फ्लॅगच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्याची पाहणी केली. रायगड रोहा तालुक्यात रोहा शहरात प्रतिष्ठित असलेल्या यदुराम पडवळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केलाय. पडवळ कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर यदुराम पडवळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून एक कट्टर खंदे समर्थक होते. अनेक वर्ष त्याने रोह्याचे नेतृत्व करून ते रोहा तालुका भंडारी समाजाचे अध्यक्षही होते. ते स्वतः साधारण 25 वर्ष नगरसेवक होते. त्यानंतर त्यांचा मुलगा हा 10 वर्ष आणि सून ही 5 वर्ष नगरसेवक होती. परंतु राष्ट्रवादीमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्व युवा चेहऱ्याच्या बदलामुळे जुन्यांवर अन्याय होण्याची चित्र स्पष्टपणे दिसून येत आहेत. यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय. पडवळ यांची धाकटी सून श्रद्धा कन्हैया पडवळ हिला प्रभाग क्रमांक 8
अथवा 9 मधून शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहा बदलतोय आणि खरोखर रोह्यातील जनता मी सांगितलं की मोठे मोठे प्रवेश तर घेतच होतो, परंतु आता जे तटकरेंचे निकटवर्तीय गेले कित्येक वर्ष आज जो प्रवेश होतोय, त्यांचे एका साईडला माझे जे उभे आहे ताईचे सासरे आणि जे माझ्या बाजूला उभे आहे त्याचे वडील, हे माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांचे जवळचे म्हणजे कट्टर समर्थक समजले जाणारे हे देखील आज बदललेले दिसले आणि आज त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केलाय. या पक्षाने खरोखरच माझ्या रोह्यातील जनतेला हे अजून आवाहन करावंसं वाटतंय की मी सांगतोय की असे अनेक कुटुंब या शिवसेना पक्षात नजीकच्या काळात येतील आणि जे आमचे मंत्री महोदय भरतशेठ गोगावले आणि आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जे स्वप्न बाळगलेलं आहे की या रोहा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकणार आणि फडकवणार, आणि हे स्वप्न आता मला तरी असं वाटतंय की नजदीकच्या काळात सत्यात उतरेल, कारण रोह्यातील जनता बदलते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.